नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आधी कमेंटला उत्तर देते. त्याने असं विचारलं आहे की फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे, फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे, म्हणजे मार्केट खूप पडताना दिसत नाही असं मी सांगितलं होतं. तर कमेंटमध्ये त्याने असं विचारलं आहे, तर मग एक बेस तयार झाला असं समजायचं का? अजिबात नाही. याचा अर्थ एवढाच की फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री होती आहे तर मार्केट रपारप पडलं असतं जर आपल्याजवळ पैसा नसता तर. पण म्युच्युअल फंडांकडे एवढ्या प्रमाणात पैसा येतो आहे SIPच्या माध्यमातून, कारण बँकांकडे व्याज नाही मिळत आहे. FDला तुम्ही पैसे ठेवा, सेव्हिंगला ठेवा, कोणत्याच माध्यमातून लोकांना चांगलं व्याज मिळत नाही आहे. त्यामुळे लोक म्युच्युअल फंडाकडे वळलेत आणि म्युच्युअल फंडात SIPच्या माध्यमातून पैसा येतो आहे. आणि सरकारचं बंधन असल्यामुळे की जे पैसे जमा होतात ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये अमुक इतके टक्के मार्केटमध्ये घालावे लागतात. माझा म्युच्युअल फंडाच्या बाबतीत त्यांनी काय करायचं, त्यांचे कायदे कानून याचा अभ्यास नाही आहे. पण त्यांना एक बंधन आहे की त्यांनी किती रक्कम मार्केटमध्ये किती कालावधीत गुंतवली पाहिजे. त्यामुळे त्यांना ती गुंतवावी लागते. तर जेव्हा मार्केट पडतं तेव्हा ते पैसा गुंतवतात, म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री होते, मार्केट पडतं, त्याच वेळेला डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स खरेदी करतात. म्हणजे आपण म्हणतो साठं लोटं होत आहे, तसं होत आहे ते. तर बेस तयार झाला आहे असं अजिबात नाही. बेस तयार कधी होईल? प्राईस करेक्शन झाल्यानंतर काही लोक जे विकत असतात तेही विकणं थांबवतात, खरेदी करणारेही खरेदी करणं थांबवतात. बघूया काय होत आहे. दोघंही काठावर बसून राहतात. त्यावेळेला मार्केट पडतही नाही आणि मार्केट वाढतही नाही. तिथे कन्सॉलिडेशन व्हायला पाहिजे. म्हणजे पेशंटला आपण दवाखान्यात ठेवलेलं आहे, दवाखान्यातून घरी आणलं आहे, तर डॉक्टर काय विचारतात, परत ताप आला आहे का? ज्या आजारासाठी हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं त्या आजाराचा त्रास पुन्हा होतो आहे का? नाही ना होत. मग हळूहळू अंगात ताकद येईल, हळूहळू प्रतिकारशक्ती येईल आणि सुधारणा होईल. तेच मार्केटमध्ये आहे की आधी किमती कमी होतात, मग ज्या कमी झालेल्या किमती असतात तिथे मार्केट स्थिर होतं. थोडंसं मार्केट वाढतं. जे लोक घाबरलेले असतात ते पहिल्यांदा विकतात, पुन्हा मार्केट पडतं आणि पुन्हा पूर्वीची जर लेव्हल 100ची असेल तर 102 पर्यंत मार्केट येऊन थांबतं आणि तिथून मार्केट वाढायला सुरुवात होते. म्हणजे एक प्राईस करेक्शन व्हायला पाहिजे, एक टाईम करेक्शन व्हायला पाहिजे आणि एक कन्सॉलिडेशन व्हायला पाहिजे, तरच बेस तयार होतो. आज बरोबर कालच्या विरुद्ध मार्केट होतं. काल शेवटच्या 1.5 तासामध्ये मार्केट रपारप आपटलं होतं आणि सकाळच्या बरोबर उलटा सीन काल होता. सकाळी 400 पॉईंटच्या आसपास मार्केट तेजीत होतं आणि शेवटच्या 1.5 तासात बरोबर तेवढंच मार्केट मंदीत गेलं. आज मात्र सुरुवातीला मार्केट दोलायमान अवस्थेत होतं, नंतर मार्केट स्थिरावलं आणि शेवटच्या तासामध्ये 300-325 पॉईंट मार्केट तेजीत गेलं. बरोबर कालच्या विरुद्ध अवस्था आजच्या मार्केटमध्ये होती. हल्ली जे लिस्टिंग होत आहे नवीन, त्याचा अजिबात गवगवाही होत नाही.
किंवा ते लिस्टिंग झालेलं समजतही नाही. विक्रांत इंजिनिअरिंगचं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 99 रुपये 70 पैशाला लिस्टिंग झालं, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 99 रुपयाला लिस्टिंग झालं. हा शेअर IPOमध्ये 97 रुपयाला दिला होता. ॲनलॉन हेल्थ याचं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 91 रुपयाला लिस्टिंग झालं, नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 92 रुपयाला लिस्टिंग झालं आणि हा शेअर 91 रुपयाला दिला होता. तुम्हाला हार्ले डेव्हिडसनच्या बाबतीत झालेली घटना माहीत असेल. मार्केटमध्ये ज्या घटना होतात त्या लक्षात ठेवाव्यात. हार्ले डेव्हिडसनची विक्री भारतात होणार आणि स्पर्धा होणार म्हटल्याबरोबर सगळ्या 2 व्हीलरचे शेअर रपारप आपटले होते. आयशर मोटर, TVS मोटर, बजाज ऑटो सगळे. तर सरकारने हार्ले डेव्हिडसनवर 200% टॅक्स लावला होता. त्यामुळे हार्ले डेव्हिडसनला भारतात गाड्या विकता आल्या नव्हत्या. याचाही राग USAचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या मनात आहे आणि त्याने ही घटना बोलून दाखवली आहे की आमच्यावर भारताने एवढे टॅरिफ लावले त्यामुळे आम्हाला अडचण झाली, मग आम्ही आत्ता टॅरिफ लावले तर काय झालं, असं त्यांनी उत्तर दिलं. त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलं की रशिया युक्रेन युद्धासाठी भारताकडून फंडिंग केलं जात आहे. तर हरदीप सिंग पुरी हे जे पेट्रोलियम मिनिस्टर आहेत त्याने असं सांगितलं की आम्ही बिलकुल युद्धाला फंडिंग करत नाही आहोत, पण आमच्या देशाचं हित आम्हाला पाहायचं आहे. आम्हाला क्रूडची आयात करावी लागते, तर जिथून जिथून आम्हाला क्रूड स्वस्त मिळेल तिथून आम्ही ते घेणार. हा आमच्या दृष्टीने योग्य निर्णय आहे आणि शिवाय आंतरराष्ट्रीय ट्रेडच्या संबंधात जे कायदे कानून आहेत त्याचंही पालन करूनच आम्ही क्रूडची खरेदी रशियाकडून केली आहे. त्यात कुठलीही गैर गोष्ट आम्ही केली नाही. आम्ही युद्धासाठी फंडिंग केलं नाही, तर आमच्या देशाची जी गरज आहे ती आम्ही भागवली आहे. आणि जर आम्ही क्रूड खरेदी केलं नसतं तर क्रूडचा भाव $200च्या आसपास जाऊन पोहोचला असता. हा एक धोका होता. आज रेअर अर्थ मिनरल्सच्या संदर्भामध्ये सरकारने एक योजना आखली आहे. हे मिनरल्स कुठले कुठले तर निकेल, कोबाल्ट, प्लॅटिनम, बॉक्साईट असे, लिथियम असे धातू याच्यात येतात. चीनने या धातूंवर बरीच बंधनं घातली. याची निर्यात चीनने कमी करायची असं ठरवलं आणि या निर्यातीवर बंधनं घातल्यामुळे भारतीय कंपन्यांना खूप त्रास झाला. आत्ता एक 4-5 दिवसापूर्वी बजाज ऑटोने सांगितलेलं तुम्हाला आठवत असेल की आमच्याकडे रेअर अर्थ मॅग्नेटचा साठा आहे, त्यामुळे सप्लायवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं. तर आता सरकारने ठरवलं आहे की रेअर अर्थ मिनरल्स मिळवण्यासाठी त्याच्या रिसायकलिंगची योजना हवी. मग ही मिनरल्स रिसायकलिंग करून मिळवता येण्यासाठी त्याने 1500 कोटीचा इन्सेंटिव्ह 5 वर्षामध्ये द्यायचा ठरवला आहे. तर या म्हणजे रिसायकलिंगला त्यातून उत्तेजन मिळेल. तर याचा फायदा ग्रॅव्हिटा, एक्साईड, अमर राजा बॅटरी या कंपन्यांना होऊ शकतो. त्यामुळे एक प्रकारची याला चालना मिळू शकते. दुसरं म्हणजे आज NSGL
तर NSDLचा 1 महिन्याचा जो लॉक इन पिरियड होता तो संपला. त्यामुळे 8 मिलियन शेअर्स ट्रेडिंगसाठी अवेलेबल झाले. म्हणजेच पुरवठा वाढला आणि म्हणून NSDLचा शेअर पडला. ज्यांना अभ्यास कसा करायचा हे समजत नाही तर ते पाहू शकतात की वेगवेगळ्या प्रकारचा 1 महिन्याचा असतो, 90 दिवसाचा असतो, 180 दिवसाचा असतो, 1 वर्षाचा असतो, असे लॉक इन पिरियड असतात. तर त्याच्या तारखा लक्षात ठेवाव्यात आणि त्या लॉक इन पिरियडच्या वेळेला शेअरमध्ये मंदी येऊ शकते. सरकारने डोमेस्टिक गॅसेसच्या किमती कमी केल्या. ह्या किमती $7.2 $6.99 MMBTU एवढ्या केल्या आहेत. हिंदुस्तान झिंक 4 नव्या धातूंचं 2030 पर्यंत उत्पादन करू शकणार आहे. ऑगस्टचा PMI 62.09 एवढा आला. पूर्वीचा हा PMI 60.5 एवढा होता. आता ज्या चिप्स लागणार आहेत, सेमीकंडक्टर चिप्स, त्याचं उत्पादन केन्स टेक्नॉलॉजी करणार आहे आणि केन्स टेक्नॉलॉजीची अल्फा ओमेगा ही पहिली ग्राहक ठरली आहे. भारतात बनवलेल्या या सेमीकंडक्टर चिप्स 4 वर्षांमध्ये यातून 3,000 कोटीचा रेव्हेन्यू मिळू शकेल असा कंपनीचा अंदाज आहे. सप्टेंबर 2024 पासून केन्सनी या चिप्सचं उत्पादन सुरू केलं आहे. ॲग्री प्रोडक्ट्स जे आहेत किंवा शेतीच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी लागतात त्या उपकरणांवरचा GST कमी होईल. हे जरी खरं असलं तरी शेतकरी हे GSTच्या अंतर्गत रजिस्टर नसतात. त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत याचा फायदा पोचू शकत नाही. युनिकॅम लॅबनी जी औषधं पाठवली होती त्याच्या लेबलमध्ये काहीतरी घोटाळा झाला होता म्हणून ती औषधं परत बोलवावी लागली. मारुतीने व्हिटोरिस ही नवीन SUV लॉन्च केली. ते 100 देशामध्ये याची निर्यात करणार आहेत. मी सकाळीच सांगितलं होतं की झोमॅटोने प्लॅटफॉर्म फीज 10% 20% केल्यात. याची चर्चा आज दिवसभर चालूच होती. पण त्याचं कॅल्क्युलेशन असं आहे की 1 रुपयाचा जर फरक पडला प्लॅटफॉर्म फीमध्ये तर कंपनीला 110 कोटीचा फायदा मिळू शकतो. त्यामुळे आज स्विगी, झोमॅटो हे शेअर तेजीत होते. आता इंडस टॉवरच्या बाबतीत आपण सकाळी बोललो होतो. म्हणजे काय तर ते त्यांच्या बिझनेसचा विस्तार करतायत आणि ते आफ्रिकेत जाणार आहेत. तर आपल्याला काय वाटलं होतं की त्यामुळे इंडस टॉवरचा शेअर तेजीत जाईल. पण आफ्रिकेत विस्तार करून फारसा फायदा होणार नाही असं सगळ्यांना वाटतंय. उलट 2022 नंतर इंडस टॉवरने बिलकुल डिव्हिडंड दिलेला नाही. तर असा डिव्हिडंड देण्याचा कंपनीने विचार करावा असं सगळ्यांनी सुचवलं आहे. म्हणून ते आफ्रिकेत विस्तार करणार असं जरी कळलं तरी शेअरमध्ये तेजी दिसली नाही. DMartमध्ये बुलिश बेल्ट होल्ड पॅटर्न तयार झाला आहे.
बेल्ट होल्ड पॅटर्न म्हणजे काय, तर बऱ्याच वेळपर्यंत मंदी असते आणि ती मंदी हा तेजीचा बेल्ट जो असतो तो पकडून ठेवतो. त्यामुळे आता इथून तेजी होण्याची शक्यता दिसते आहे. तर हा मी पॅटर्न माझ्या पुस्तकातही दिला आहे, क्लासमधल्या सगळ्या लोकांना शिकवलाही आहे. त्यामुळे तुम्ही ॲव्हेन्यू सुपरमार्ट किंवा डी मार्टचा मंथली चार्ट, वीकली चार्ट बघा, तर दोन्हीही चार्ट डी मार्टचे चांगले आहेत. आज मेटल आणि फार्मा दोन्हीही क्षेत्रामध्ये किंवा दोन्हीही सेक्टरमध्ये आज मार्केटमध्ये तेजी होती. केन्सच्या शेअरमध्येही आज चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये तेजी होती. तर आता उद्या GSTचा परिणाम होतो आहे, काय काय होत आहे ते मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण करून सांगेन. 13-14 तारखेला कोर्स आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे. तर शनिवार रविवार आहे, सेकंड सॅटर्डे संडे. सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 असा शनिवारी, तसाच रविवारी. एकंदर 12 तास पूर्ण कोर्स घेतला जातो. फंडामेंटल आणि टेक्निकल दोन्हीही गोष्टी शिकवल्या जातात. मी तुम्हाला सांगितलंच आहे की मी थोडंसं सांगण्याची पद्धत किंवा स्पष्टीकरणाची, विश्लेषणाची पद्धत ब्लॉगची बदलली आहे. जे लोक ब्लॉग वाचतात त्यांना बातम्यांसाठी किंवा इतर गोष्टींसाठी माझा सकाळचा मार्केटची नांदीचा व्हिडिओ किंवा संध्याकाळचा आजचा मार्केटचा व्हिडिओ जो असेल तो रेफर करता येईल. बाकीच्या गोष्टींसाठी माझी जी पुस्तकं आहेत त्याचा संदर्भ घेता येईल किंवा माझी प्लेलिस्ट आहे मार्केटचा श्री गणेशा, ही सुद्धा तुम्हाला पाहता येऊ शकेल. म्हणजे जे लोक माझा क्लास करू शकत नाहीत, माझा कोर्सचा उपयोग करून घेऊ शकत नाहीत, दूर दूर राहतात, त्यांना या सगळ्या गोष्टी पाहता येऊ शकतात. तर जास्तीत जास्त गोष्टींचा तुम्ही लाभ घ्या आणि मार्केटमधून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करा. आता आपली भेट उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल. नमस्ते.